रुपेशजी माझ्यासोबत असे कोण बोलून राहिले काय मी असे कोण वागून राहिले तर आता इतके दिवस झाले मी माझ्या माहेरी आहे तर पण त्याने कित्येक वेळा फोन केले मला आणि किती बोलली मी तरी फोन करत जाय इतके उद्धटासारखी बोललो तरी भेटायला येत जाय आणि आता आता तर काहीच नाही आता तर एक नाही ऐकून राहिले मी काहीच नाही ऐकून राहिले एवढ्या वेळा फोन करून राहिली त्याले तर मला फोनही उचलून राहिले माझ्यावाला एकही फोन नाही असा कसा राग भरला त्याच्या मनात आणि एवढी कशी नाराजी आली त्याले नाराजी आले हां एवढं प्रेम करे बस रश्मी रश्मी बोलत त्याचं तोंड नाही थके आणि आता आता तर म्हणते नावच नको काढू म्हणते बोललो म्हणते मी तुला म्हणते काय करावं ह्या पोरीचं आणि काय नाही काही समजत नाही आता जेव्हापासून असं ऐकलं काहीच्या नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस दिली म्हणून तर ना जेवते ना खावते ना काही करते बस पलंगावर पडली राहते एवढंसं तोंड घेऊन बाई रश्मी चल ना जेवण करून घे ना हां मी गरम गरम बेसन केलं पोळ्या केल्या चल बरं जेवण करून घे बरं आई मी म्हणच नाही जेवण करायला तुम्ही करून घे ना जेवण बाई रश्मी असं कसं करतो तू हां ते ऐकलं एक गोष्ट ऐकली तू नवऱ्यानं सांगितली जे तेव्हापासून ना तू जेवण करून राहिली ना काही करून राहिली हां अशानं तर तू बिमार होऊन जाशील म्हटलं बिमार व्हायले असं थोडी असते जीवनात होतच असते लहान मोठ्या गोष्टी एवढं टेन्शन घ्यायला लागते काय पण आई लहान लहान गोष्टी तर सगळ्याच्याच जीवनात होते पण एवढी मोठी गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात नाही होत ना जेव्हा माझ्या नवरा माझ्या मागं घुमे तर तेव्हा म्हटलं मी हलकटासारखी गोष्टी करू त्याच्यासोबत त्याचा मानही नाही ठेव काही नाही बोलो हां त्याला उद्धतासारखी त्याचा उत्तर देऊ त्याच्या प्रश्नाचा आणि आता बोलायलाही तरसून राहिले ते मला फोन नाही उचलत काही नाही उचलत आणि उचलला एखाद्या वेळेस तर मार बडबड करते आई कसं केलं आई हे मला तर काहीच समजून नाही राहिलं आई हे कसंच घडलं माझ्या हातून हे पाय रश्मी जे काही झालं त्याच्यावर तर कोणी प्रतिबंध नाही लावू शकत पण आता जे होणार आहे त्याच्यात आपण सुधार करू शकतो आणि आता जे झालं तसं तू काहीच नको करजो आणि राहिली गोष्ट तुझ्या नवऱ्याची आणि तुझ्या सासरची तर म्हटलं तुझ्या भाऊ आणि तुझी भावजा गेले म्हटलं तिथं काय राधिका वहिनी आणि दादा ते गेले माझ्या सासरी दोघंही जण हा पिंटूही गेला आणि राधिकाही गेली दोघंही जण गेले म्हणते तुझ्या सासरी आता माहीत पडते तिकडून आल्यावर काय खबर देते तर काय नाही तर तुझ्या घरचे लोक तेले तर गेले ते लाईवरचे पण 10-11 वाजताच गेले म्हणते तुझे बाबा गेले होते तिकडे घराकडे पिंटूने जिथं भाड्याने घेतलं तर आता तसं आहे ते सांगून राहिले होते गेला म्हणे तो म्हणे आणि हे पाय तू रश्मी एवढं काही टेन्शन घेऊ नको चल बरं पहिले जेवण करून घे आणि मग काय आहे तू पाहत बस चल असं पडली नको राहू बरं आई तू जाय जेवण करून घे बाबाला देऊन ते जेवण करायला सध्या काही मला भूक नाही आहे भूक लागत तर मी स्वतःच येऊन जाईन जेवण करून घे तू काही टेन्शन नको घेऊ एवढं जाय तू जेवून घे आणि बाबाला देऊन दे नाही तर तुला अजून बीपी वाढून जाईन तू टेन्शन नको घेऊ बरं बाई जशी तुझी इच्छा पण लवकर येशील ना जेवण करायला अशी पडली नको राहू बा माझ्या पुरीले संसाराचं किती टेन्शन येऊन गेलं टेन्शन आले आणि तिच्या सासरचे लोक एवढं मोठं कदम उचला लागते काय एवढा मोठा कदम उचला रे हां काही नाही एवढं मोठंच सांगून दिलं तिले आता पहा बरं माझ्या पोरीले किती लोड येऊन गेला लोड आले आणि जास्त कमी झालं माझ्या पोरीचं ते काय भरपाई देणार आहे काय भरपाई त्यासाठी जेव्हा राधिका वहिनी या घरात होती तेव्हा मी तिच्यासोबत कधीच चांगल्याने वागली नेहमी तिच्यासोबत भांडणं करायची प्रयत्न करू आणि आईले भडकव आईले तिच्यासोबत भांडणं करायला लाव दादाचे वहिनीचे भांडणं मीच लाव आणि एवढं करूनही राधिका वहिनी माझ्या सासरी चालली गेली तिनं एक वेळाही असा विचार नाही केला का मी काहून जाऊ बाईच्यासाठी चांगले लोक चांगलंच काम करते पण मी कोणाचंच चांगलं नाही केलं कोणाचंच नाही बाबानं मला किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती मला काही समजू नये मला असं वाटे का मी माझ्या माहेरीच चांगली आहे पण खरं घर तर आपलं सासरच राहते आणि खरी इज्जत नवऱ्याजवळच राहते मायबापाच्या घरी किती काही राहिलं तर काही इज्जत नाही राहत आता हे चूक झाली आता रुपेशरावनं समजून घेतलं पाहिजे मला नाही तर बस काही हे नाही आता जीवनाचा काही अर्थच नाही उरला काय करू मी मग डोकं तर काम करणं बंद होऊन गेलं काम करणं बंद झाले पण राधिका वहिनी आणि पिंटू दादा माझ्या सासरी गेले तर खरी पण काय बोलन ते आणि तिथं काय होऊन राहिलं असं हे गेलं तर नाही बाई हे कोण तोंड उतरून येऊन राहिली तिकडून आता रश्मीला बोलवायला जातो म्हणे जेवण करायसाठी आणि एकटीच आली आणि ते तोंड उतरलं आहे काय झालं अजून काही झालं काय मंदा काय झालं रश्मी येत नाही म्हणते का जेवण करायसाठी नाही हो नाही येत म्हणते ते जेवण करायला तिचं म्हणणे आहे म्हणते जेवण करायचं पोरीचं सगळं चेहरा उतरून गेला असं वाटून राहिलं का कितीक दिवसाची बिमार आहे आणि कितीक दिवसाची नाही जेव्हापासून जवळ बुवानं तो फोन केला होता तेव्हापासून तर म्हटलं माझ्या पोरीची हालत लस खराब होऊन गेली नुसतं टेन्शनमध्ये राहते ना बोलते ना चालते बस पलंगावर पडली राहते
तिले मन टेन्शन कायले घेतं म्हणा. गेला ना, तिचा भाऊ गेला, तिची भावसाई गेली. हा, आता कायले टेन्शन घेतं म्हणा. एवढ्या दिवसापर्यंत इथं होती तेव्हा टेन्शन नाही घेतलं ना, आता काय करतं टेन्शन घेऊन. आता जे होईन ते होईन, काय करणार आहे कोणी. आता गेले ते, सुधारते काय गोष्ट का नाही सुधरत तर, का अजून बिघडते तर काय माहीत आता तिथे काय होते तर. आता जेव्हापर्यंत ते घरात येत नाही तेव्हापर्यंत आपले मन लागत नाही काही घरात. पण तुम्ही एखाद्या बिनकलीसारखे त्या पोरसोरेले पाठवून दिलं. हा, एखादा चांगला समजूतदार माणूस घेऊन झाले पाहिजे होता आणि तुम्ही झाले पाहिजे होतं. त्याला समजते काय? समजत नाही तर काय म्हणता, काही बोलतो तू. हा, समजलं नसतं तर मी पाठवलं असतं काय तेले. तसे म्हटलं आपल्या लेकराला समजदार आहे, तुझ्यापेक्षा जास्त सौकल आहे म्हटलं तेले. येऊन जाऊन पूर्ण गोष्ट मायावरच आणत जा तुम्ही. मी तर तुम्हाला दहाड वाटतो. सगळं मॅच केलं, सगळं मायाच्यानं झालं. हा, फक्त मला दोष द्यायचा मौका पाहिजे तुम्ही, फक्त दोष द्यायचा मौका. आणि एकही मौका सोडत नाही म्हटलं, बोलल्याशिवाय आणि केल्याशिवाय. चल, जास्तीच्या गोष्टी काही करू नको म्हणता तू. पहिलेच खोपडं गरम आहे म्हटलं आणि दिमाग लस अटकलाय. आणि आता जास्तीच्या गोष्टी करशील ना तर अजून चांगलं सुनशील म्हटलं. आपलंच भांडण होऊन जाईल, राहीन त्याचं मिटवायचं आणि आपलंच इकडे चालू होऊन जाईल. जाय आण, काय केलं तो स्वयंपाक केला का नाही केला तो आणि बरं भूक लागली मला. येईल तर फक्त मीच दिसतो, बाकी कोणीच नाही दिसत. च्या माय बहीण, हे घर होय का काय होय काय मी. असं वाटते का या घरात यावंही नाही, नीच ती कटकट चालू राहते. या बायकोची वेगळी आणि तिकडे लेकराची वेगळी. काय करावं काय नाही. असं वाटते का सारं घरदार सोडून एखाद्या जंगलात चाललं जाऊ राहिले. जंगलात तरी सुकून न राहीन माणूस. पण मंदाई तर बरोबर बोलून राहिली. पिंट्यानं राधिकानं जर नाही सांभाळलं गोष्टीले तर लय चिंचेन मग तर. पण आता मी विश्वास तर दाखवला माझ्या पोरावर आणि माझ्या सुनीवर. माहीत पडते काय होते आणि काय नाही तर. तशी राधिका आणि पिंटू एवढे काही बेअक्कल थोडी नाही, समजदारच आहे ते. आता सांभाळून तर घेणंच असा विश्वास आहे म्हणा मले. पण एक मनात वेगळीच धगधग चालू आहे का काय होईन आणि काय नाही. शेवटी पोरीच्या संसाराचा विषय आहे ना. आता मनात तर चलबिचल चालूच राहणारच आहे. जेव्हापर्यंत हे घरी येईन नाही तेव्हापर्यंत असंच चालू राहील. आता पोचले का नाही पोचले, केव्हा येते केव्हा नाही माहीत पडेल आता. राधिका, आता आपण रश्मीच्या सासरी घेऊन तर गेलो, पण आता जाऊ आपण घरी कसं आणि त्याला काय सांगू कसं काय आलो म्हणून आपण. अहो, कशाला टेन्शन घेता तुम्ही. आता आपण इथपर्यंत आलो तर पुढे चांगलंच होईल. आता आपण सुखरूप आलो ना इथपर्यंत, तर आता आपण चांगलं काम करायसाठी आलो ना, तर चांगलंच होईल. असं तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. सगळं बरोबर करते देव. चला पहिले घराकडे चला त्याच्या, मग पाहू काय आहे तर. वेळेवरच जमवती तर कसं काय आलो तर. अम्माई, हे दोघं जण तर ओळखीसारखेच वाटून राहिले, पण लक्षात येऊन राहिलं कोण आहे तर. पण असं वाटते का नाही येईल पाहिलं कुठं ना कुठं. आणि कुठे चालले बाप्पा हे. बोलू का याच्यासोबत, ओळखल्यासारखे तर वाटून राहिले. पण आज तर गावात बाजार आहे, येते तिकडचे खेड्यापाड्याचे लोक बाजारात. पण असं वाटते का एकदम जवळूनच पाहायला येईल. कोण होय हे. अमाय बाई, हे तर माझ्या रश्मी वहिनीचा भाऊ वाटते आणि रश्मी वहिनीची भावजाई वाटते हे. म्हणूनच तुम्ही म्हणून राहिले होते मला ओळखल्यासारखे वाटून राहिले म्हणून हे. आता दुरून काही लक्षात ये नाही, आता जवळून पाहिलं तर तेच होय वाटते. आवाज देऊ का येईल. कुठं आले हे, माझ्याच घरी आले का अजून कुठं आले हे. दादा, तुम्ही माझ्या वहिनीचे भाऊ होय ना, रश्मी वहिनीचे. हो हो हो, मीच तर होय. रश्मीचा भाऊ आहे ना मी, पियुष. तेच तर म्हटलं मी का ओळखल्यासारखे वाटून राहिले म्हणून. आता दादाच्या लग्नात एक दोन वेळा भेट झाली होती तुमच्यासोबत आणि बहिणीसोबत, त्यापासून काही भेट झाली नाही तर म्हणून म्हटलं होय का नाही होय. पण बरं झालं. पण दादा, तुम्ही इथं कशी काय. राधिका, कसं आता काय सांगते इले का कशी काय आलो म्हणून आपण. आणि सांग आता तूच सांग, कारण मी काय बोलू. मला तर अशा गोष्टी केल्या तर मी तर भोबळी सुलटून जाते, भोबळच करतो मी. तूच बोल हिच्यासोबत काय आहे तर. बरं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी सांभाळतो गोष्टीले. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी बोलतो तिच्यासोबत. मी जर विसरली नसं तर तुमचं नाव रुंजून आहे ना. हो वहिनी, रुंजूनच आहे ना मी. आणि तुम्ही राधिका वहिनी आहे हे मला माहीत आहे, कारण की मयाई तुमच्या वरात लय चांगली गोष्टी म्हणे, लय मस्त स्वभाव आहे म्हणे. रश्मी वहिनीच्या भावजाईचा म्हणे. आई म्हटलं खूपच तारीफ करते म्हटलं तुमची, खूपच. हा काय. पण रुंजून ताई, तुमच्या घरी नेता नाही काय आम्हाला. आता एवढ्या दुरून आलो आम्ही आणि तुम्ही तर आम्हाला घरी चालायचं ना विचारून राहिले का घरी चालता का वहिनी का काही. अरे पहा बरं, बोलण्यात विसरूनच गेली मी. चला ना घरी, चला ना चला. कसं करावं पप्पा आता. एवढ्या दूर येऊन गेलो, एक याटोनी ना फॅटोनी ना काही नाही. आणि तसं आज बाजाराचा दिवस आहे ना. आता गावातले ऑटो तर बाहेर गावचं भाडं मारते आणि ऑटो काही भेटत नाही. आता एवढ्या दुरून येईल पायदळ आणा लागून राहिलं घरापर्यंत. पण हे काय म्हणून एखादं काही सांगितलं नाही म्हणून चलासाठी म्हणून ऑटो फॅटो. आणि माझ्याजवळ मोबाईल नाही ना काही नाही तर दादाला फोन लावला असता आणि बोलावलं असतं त्याला घ्यासाठी. आता आई म्हणे मला जरासा बाजार आणून घे म्हणे, थोडीशी भाजी गिची आणून घे म्हणे, तर मी येऊन गेली होती आणण्यासाठी. आता मला काय माहीत का हे माझ्या वहिनीचे भाऊ आणि भावजाई तिथे भेटून जाईल म्हणून मला. अरे काय झालं रुजूनताई, काय झालं, कशाचा विचार करून राहिले तुम्ही. चला ना घराकडे, चला ना. राधिका वहिनी, मी कशाचाच विचार नाही करून राहिली, पण मला नाही काय तुम्ही एवढ्या दुरून पायदळ येऊन राहिले ना तर चांगलं नाही वाटून राहिलं.
आता माझ्याजवळ काही मोबाईल नाही तर मी दादाला बोलावलं असतं गाडी गिडी घेऊन तुम्हाला घ्यासाठी. पण आज नाही का आमच्या गावात बाजार आहे ना, तर आज नाही का ॲटो किटो भेटतच नाही. आता तेले बिचारेले एक दिवसच भेटते चांगला पैसे गिसे कमवायचा, तर गावातले ॲटोवाले पूर्ण बाहेरगावचे भाडे मारते. आता तेले बाहेरगावचंच पुरून जाते, तर मग गावात काही इथे एवढं टेन्शन घेत नाही. आणि आज म्हटलं एकही ॲटोवाला सापडत नाही म्हटलं तुम्हाला गावात, आणि मला काही चांगलं वाटून नाही राहिलं तुम्हाला असं पायदळ नाही आले. तर म्हणून नाही काय मला लस विचारून गेला होता. रुंजून ताई त्याच्यात काय विचार करायचा आहे, आता राहते ना असं. आणि काय आम्हाला काय पायदळ चालायची काय सवय किंवा नाही आहे का पप्पा? हां, आमच्या घराकडे आम्ही पायदळच चालतो ना. हां, इथं तरी ॲटो नाही या लागून राहिला. आमच्या इथं तर पायदळ जावं लागते बस स्टँडवरून किती अंतरपर्यंत. आमच्या इथं तर काहीच नाही भेटत, ॲटोत नाही भेटत ना, गाडी नाही भेटत ना, घोडी नाही भेटत, काहीच नाही भेटत. डायरेक्ट बस स्टँडवरून उतरा आणि डायरेक्ट घराकडे जा. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तसे आम्हाला सवय आहे पायदळ चालायची. चला पटपट लवकर लवकर उरकवा, घर जवळ येते मग. हो, चला चला. कावर अधिका रश्मीची ननद तर लय साधी सुधी दिसते आणि बोलायलाही मोकळी चाकडी आहे. हो ना पियुषची. आणि पहा बरं, असं वाटूनही नाही राहिलं का आपण लग्नात एक दोन वेळाच भेटलो म्हणून. अशा बोलून राहिल्या त्या का घरचाच माणूस आहे बा. किती आपुलकी आहे म्हटलं बोलण्यात, आणि किती प्रेमळ स्वभाव आहे. हो ना. माय बहीण आणि मै बहीण काय काय सांगे का मै ननद लय बदमाश आहे, नशी आहे तशी आहे आणि सगळं करायला लावते. आणि इथं येऊन पाहिलं तर ननद पा किती चांगली आहे, किती नरम स्वभावाची आहे. अशी ननद तर नशिबाने भेटते, नशिबाने भेटाले. माया बहिणीलेच राहायचा संवाद नाही आहे, कोणत्या गोष्टीचा संवाद नाही आहे तिले. दादा चला ना, कशाचा विचार करून राहिले तुम्ही? बाई कशाचं नाही. चल ना समोर समोर चल तू, आम्ही तुझ्या मागंच आहे म्हटलं. आता तू समोरची वाट काढ, आम्ही येतो तुझ्या मागं. बरं. तर मग चला मैत्रिणींनो, आता आपण आलो रश्मिताईच्या सासरी. आता पाहू उद्या काय होते काय नाही, काय म्हणते त्याची सासू त्याचा नवरा. पुढच्या भागात माहीत पडते आपल्याला. आणि असे बनवतो बा आता आम्ही व्हिडिओ. जर तुम्हाला अशी राधिकाची स्टोरी आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक मस्त कमेंट करा. आणि भेटू आता मग उद्या, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.